नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या यूट्यूब चॅनलमध्ये मी जितेंद्र अमृतकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण गेल्या काही दिवसापासून अतिसंभाव्य प्रश्न जी आगामी सरळ सेवा भरती 2025 जी लवकरच जाहीर होणार आहे, पूर्ण तयारी झालेली आहे शासनाची. फक्त केव्हा पण त्याचं नोटिफिकेशन येऊ शकतं. त्या अनुषंगाने आपण इंग्रजी विषयाचे संभाव्य प्रश्न सर्वसमावेशक या पद्धतीने आपण 15 प्रश्नांची एक 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 सिरीज मधला आपला तिसरा या ठिकाणी पार्ट आज आपण आपल्या पुढे सादर करतोय. तर बघा, पार्ट 3 अतिसंभाव्य प्रश्न आहे. आगामी टीईटी असेल, तलाठी असेल, राज्य उत्पादन शुल्क किंवा आरोग्य विभाग, इतर वनसेवा वगैरे जे काही आता येणार आहे पटापटापट अशा जाहिराती, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त सर्वसमावेशक अशा पद्धतीने या ठिकाणी आपण इंग्रजी विषयाच्या व्याकरण या लँग्वेजर ओव्हरऑल TCS पॅटर्न असेल, IBBS पॅटर्न असेल किंवा MPSCने परीक्षा घेतली, या सगळ्यांना कव्हर होतील अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करतोय. मागचे 2 व्हिडिओज तुम्ही पाहिले. नक्कीच तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न येतील, सरळ सेवा कशा पद्धतीने प्रश्न अरेंज करते इंग्लिशचे, याची एक आयडिया आता तुम्हाला यायला सुरुवात झालेली आहे. आपण लगेच काही दिवसामध्ये लाईव्ह आता दररोज 8 वाजता लाईव्ह जाणार आहे, ज्याच्यात आपण वेगवेगळ्या ट्रिक्स, वेगवेगळ्या प्रश्नांचे कशा पद्धतीने हँडल करायचं, उत्तर कसं बाहेर काढायचं आणि ग्रामर मधल्या अत्यंत इम्पॉर्टंट असलेल्या वेगवेगळ्या टॉपिकला आपण या ठिकाणी चर्चेत घेणार आहे. आवर्जून तुम्ही या ठिकाणी लाईव्हला हजर राहा. इंग्रजी विषयाचं जे सेशन आहे ते रात्री 8 वाजता आहे. वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळ्या वेळेला आहे. याच्याकरता तुम्ही काय करायचं आहे, फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपलं ॲप असेल ते डाउनलोड करा, ज्याच्यात तुम्हाला नोटिफिकेशन्स प्राप्त होतील. आणि काही दिवसांनी आपण बॅचही लॉन्च करतोय सरळ सेवेची, ज्याची मागणी आहे मुलांची. तर एक अत्यंत सुंदर पद्धतीने आपण बॅच या ठिकाणी रन करणार आहे. तत्पूर्वी प्रश्न पाहूयात आता. तर या सिरीज मधला पहिला प्रश्न बघा. आता प्रश्न पाहताना व्यवस्थित वाचायचं, त्याला सूचना वाचायची, पर्याय वाचायचे आणि कन्फर्म करायचं. जितका सराव कराल तितका जास्त फायदा होईल. सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन डिस्टिंक्ट या शब्दाला केली आहे. आता नुसता डिस्टिंक्ट आला असता तसं पण शक्य होतं. वाक्यातून आलंय तसं पण शक्य आहे. वाक्यातून आलं तर आजूबाजूच्या शब्दांनी पण मदत होऊ शकते. वाक्य आहे, द आयडिया हॅज डिस्टिंक्ट पॉसिबिलिटीज. एक आयडिया आहे, काहीतरी एक पॉइंट मांडलाय, पॉइंट आहे, तर त्याला वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहे. डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळ्या, डिफरंट. आता बघा, चान्सेस पॉसिबिलिटीज असा तर काय अर्थ होणार नाही. चान्सेस पॉसिबिलिटीज कुठे असतात, त्याला तुम्हाला सिमिलर मिनिंग घ्यायचा आहे. म्हणजे याचा अर्थ सिमिलर, कुठेतरी समानार्थी असलेला पाठ घ्यायचा आहे. ऑड्स, हा ऑड्स म्हणजे बघा वेगवेगळे. अल्टरनेटिव्ह पॉसिबिलिटीज म्हणजे पर्यायी, अशी शक्यता किंवा तशी शक्यता. आणि प्रॉस्पेक्टचा अर्थ असतो भविष्य, फ्युचर. असा कुठेच मिनिंग तुम्हाला या ठिकाणी लागत नाहीये, त्याच्यामुळे हा पर्याय बाद होईल, हा पर्याय बाद होईल. तर जास्त जवळ जाणारा मिनिंग अल्टरनेटिव्ह पॉसिबिलिटीज पेक्षा ऑड पॉसिबिलिटीज आहे, डिफरंट पॉसिबिलिटीज आहे, असा अर्थ तुम्ही कव्हर करायचा. म्हणजे डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळ्या, डिफरंट हटके, आणि अशा अर्थाने याला ऑड हा सर्वोत्तम, त्या अनुषंगाने जवळ जाणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जे निवडायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ते बी नंबर आहे. ठीक आहे. तर बघा, व्होकॅब्युलरीशी रिलेटेड बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. वेळीच सावध राहा आणि व्होकॅब्युलरीचा अभ्यास सुरुवात करा. पटकन त्या ठिकाणी पुस्तक घ्यायचं आणि सुरुवात करायची. कसलीच वाट बघू नका, जाहिराती येईल आणि सुरुवात करेल. व्होकॅब्युलरी जड जाते नंतर, आतापासून सुरुवात करा. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. आता फिल इन द ब्लँक्स. ब्लँक्स याच्याकरता म्हटलंय कारण 2 वाक्य दिलेले आहेत. मल्टीबीट प्रश्न आहे, असे पण काही प्रश्न तुम्हाला येणार आहे. या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आणि वेगवेगळ्या टॉपिकवर प्रश्न दोन्ही कव्हर करतोय. म्हणजे 2 गोष्टी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न कोणत्या टॉपिकवर आहे असा विचार केला तर प्रेपोजिशन टॉपिकवर आहे. बघा आता काय चर्चा करतोय मी तुमच्याशी, टॉपिक कोणता आहे,
तर प्रेपोजिशन्स आहे. आणि प्रश्न विचारण्याचा पॅटर्न कोणता आहे? पॅटर्न कोणता आहे? तर डबल फिलर इन टू डिफरंट सेंटेन्सेस. पुन्हा एकाच वाक्यात दोन नाही तर दोन वेगवेगळ्या वाक्यामध्ये गाळलेले जातात. या दोन्ही गोष्टींना तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. TCS पॅटर्न प्रमाणे तुम्हाला स्पॉट द एरर, जम्बल्ड अप पॅरेग्राफ, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट आणि डबल फिलर हे सगळं TCSच्या पॅटर्न प्रमाणे तुम्हाला जास्त कव्हर होणार आहे. त्याच्यामुळे अशा भरपूर प्रश्नांचा सराव जर तुम्ही पाहत राहिलात, करत राहिला, पाहत राहिला, करत राहिला तर परीक्षेला वेगळं काही वाटणार नाही. पटदिशी तुम्ही पुढे जाल आणि तेच जाण्याकरता हा सगळा सराव तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न विचारलाय फिल इन द ब्लँक्स करेक्टली विथ द सेम प्रेपोजिशन. त्यांचं म्हणणं आहे की सेम प्रेपोजिशन वापरा दोन्ही गाळलेल्या जागांमध्ये इन द बोथ ब्लँक स्पेसेस विथ द गिवन ऑप्शन्स बिलो. ऑप्शन हे आहेत बिलो म्हणजे आपण इथे साईडला लिहिले, परीक्षेला खाली येतील, हे हायलाइट व्हावे म्हणून तुम्हाला एक क्लिअर या ठिकाणी केलं येते. इन प्रेपोजिशन आहे, ऑन प्रेपोजिशन आहे, फॉर प्रेपोजिशन आहे आणि ॲट प्रेपोजिशन आहे. दोन्ही ठिकाणी एक ठिकाणी अडचण येते ना, दुसरं वाक्य वाचायचं कुठेतरी पटकन तुम्हाला एक पर्याय फिक्स होईल. लक्षात घ्या. तर वाक्य वाचायला सुरुवात करायची. आवर नेबर्स आर गोईंग डॅश अ हॉलिडे. आपले शेजारी आहे तर ते आर गोईंग डॅश अ हॉलिडे, हॉलिडेला ते चालले. देर इज अ बोट डॅश द रिव्हर. एक बोट आहे है ना, नदी आहे आणि या नदीवर ही एक बोट आहे. तर नदीवर, वर म्हणजे बघा ऑनचा कुठेतरी रेफरन्स लागेल तुम्हाला. इन म्हटलं तर नदीत चालली जाईल, ती बुडून जाईल. मग फॉरचा काही संबंध नाही, फॉरचा अर्थ साठी असतं. ॲट म्हणजे च्याकडे, नदीकडे बोट आहे. जरी सेकंड मध्ये तुम्हाला ॲट पण वाटत असला पण पहिलं वाक्य बघा आता, आवर नेबर्स आर गोईंग ॲट अ हॉलिडे कसं होईल मग, कारण ॲट दिशाकडे दाखवण्याचं काम करतं. त्याच्यामुळे पहिल्या याच्यात अनफिट आहे म्हणून दोन्हीकडे फिट होईल असा शब्द निवडायचा असेल तर आपल्याला ऑन घ्यायला लागेल. सो आवर नेबर्स आर गोईंग ऑन अ हॉलिडे. ऑन अ हॉलिडे कारण डे साठी तुम्हाला ऑन वापरता येईल, ऑन संडे मंडे तसं ऑन अ हॉलिडे. आणि देअर इज अ बोट ऑन द रिव्हर, सो ऑन वॉटर, ऑन द रिव्हर. या पद्धतीने तुम्हाला तो शब्द वर सरफेसला लागून अशा पद्धतीने घेता येईल. दोन्ही पद्धतीने मॅच होईल. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हे बी या पद्धतीने लक्षात घ्यायचंय. क्लिअर. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. शी सेड, ती म्हणाली, शॅल आय हॅव अ हॅपी मॅरिड लाईफ. शॅल आय, मला हॅपी मॅरिड लाईफ असू शकतं का, आहे का. तो चेंज द सेंटेन्स इन टू इनडायरेक्ट स्पीच. आन्सर मध्ये काय करायचं, इथं प्रश्नचिन्ह दिलंय बघा. या ठिकाणी आस्क, एन्क्वायर्ड किंवा वंडर्ड सगळ्याच ठिकाणी दिलेलं आहे. व्हर्बल प्रकारचा प्रश्न आहे म्हणजे यस नो टाईप प्रश्न आहे. यस नो टाईप प्रश्नामध्ये इफ किंवा वेदर कंजंक्शन असतं आणि इफ किंवा वेदर कंजंक्शन नंतर पुढे आपल्याला सब्जेक्ट व्हर्ब घ्यायचा आहे. लक्षात घ्या, रचना व्हर्ब प्लस सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट प्लस आपल्याला व्हर्ब करायचं म्हणजे आयचा विचार शी शी करून शी आणि शाल यांचा अदला बदला करून शाल बद्दल काय वापरायचं ते पाहिजे. सो शी वंडर्ड इफ शी, शी करेक्ट आहे, शी शी सगळ्याच ठिकाणी सारखं आहे. आता बघा ही जी व्हर्ब आहे रिपोर्टिंग व्हर्ब ही पास्ट टेन्स मध्ये म्हणून चेंज इन टेन्सेस होणार आहे. टेन्सेस मध्ये बदल होतील. इथे विलचा विल केलेला आहे. शालचा जर तुम्हाला वाटत असेल तर शूड होतो तर ते चुकीचं विद्यार्थी मित्रांनो. शूड होत नाही, त्याचा वूड होतो. आणि हे असं पलटी मारलंय लक्षात घ्या. शालाईचं आय शाल झालंय आणि शाल आणि विलचा वूड होतो. लक्षात घ्या, इनडायरेक्ट स्पीच करताना शाल आणि विलचा वूड होतो. आजपासून लक्षात ठेवायचं, शूड होत नाही. आणि शाल आणि विल नंतर V1 येते म्हणून शाल आय हॅव जर वूड येते इथे हॅवच कंटिन्यू करायचा, इथे हॅड ने वापरायचं. लक्षात घ्या, वूड हॅड, वूड वेंट असं वूड नंतर V2 किंवा भूतकाळ नाही चालणार आहे. त्याच्यामुळे हे वाक्य या ठिकाणी चुकलंय. शूड चालणार नाही, विल चालणार नाही. ए नंबरच्या उत्तराच्या निष्कर्षापर्यंत तुम्हाला या पद्धतीने पोहोचायचंय. एक तर बरोबर उत्तर फाइंड आउट करा, नाही तर 3 चुकीचे फाइंड आउट करा. नीट लक्षात घ्या, दोन्ही पद्धतीने तुम्ही पास होणार. एक तर बरोबर नाही तर 3 चुकीचे. झालं ना हो. या पद्धतीने कोणता तरी एक पार्ट जर तुम्ही कव्हर केला तर मात्र तुमचं उत्तर क्लिअर होईल, बरोबर होईल. नेक्स्ट
आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आता 2 वाक्य दिलेले आहे, करेक्ट वाक्य ओळखायचं आहे. द होस्ट अँड द होस्टेस. आता बघा या ठिकाणी असं दाखवलंय त्यांनी, काय अँडने वाक्य जोडलंय, पण दोन्ही ठिकाणी द दिलेला आहे. आणि पुन्हा होस्ट आणि होस्टेस मध्ये एक मेल आणि फिमेल आहे. सो वी आर टॉकिंग अबाउट 2 डिफरंट पर्सन्स, 2 डिफरंट थिंग्स, 2 सेपरेट थिंग्स. दोन्ही अलग अलग आहे, दोन्ही अलग अलग आहे. तर हे प्लुरल कन्सिडर विल, लक्षात घ्या. अनेक वचन कन्सिडर विल. आणि वेअर, वेअर हा 100% अनेक वचन आहे, प्लुरल आहे. त्याच्यामुळे मग वेअर वापरलंय म्हणजे वाक्य करेक्ट आहे. सो द होस्ट अँड द होस्टेस वेअर और आर दोन्ही चालले असते, दोन्ही पण प्लुरल आहे, काही प्रॉब्लेम नाही, वाक्य करेक्ट आहे. पुढे बघा, ब्रेड अँड ऑमलेट. आता इथे तुम्ही अनेक वचन घेतला, पण या ठिकाणी बघा परत एकदा अँडने 2 सब्जेक्ट जोडलेले. हा टॉपिक सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे. जर तुम्ही म्हणा हा टॉपिक कोणता आहे, तर सब्जेक्ट व्हर्ब त्याच्यानुसारची व्हर्ब आपल्याला ॲग्री करायची आहे, याला ॲग्रीमेंट म्हणतात. आता सब्जेक्ट आहे वाक्याचा ब्रेड अँड ऑमलेट. ब्रेड अँड ऑमलेट, अंडा ऑमलेट. आता हे दोन्ही मिळून माय फेवरेट फूड असं म्हटलेलं आहे बघा. फूड हे अनकाउंटेबल नाऊन आहे, जे सिंग्युलर कन्सिडर होतं. आणि सिंग्युलर कन्सिडर झाल्यामुळे ब्रेड अँड ऑमलेट जरी 2 भागांनी मिळून बनलेली वस्तू असली, 2 भागांची म्हणजे 2 भाग म्हणजे 2 वेगवेगळ्या गोष्टी मिळून पुढे फूड असं म्हटलेलं आहे. म्हणून व्हर्ब इथे सिंग्युलर जरी अँडने जोडलंय तरी करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हे पण सेंटेन्स करेक्ट आहे. दोन्ही वाक्य बरोबर असलेला पर्याय घ्यायचा आपल्याला, ओनली ओनलीचे पर्याय काढून टाकायचे, बोथ करेक्ट असलेला पर्याय घ्यायचा, इनकरेक्ट नको आहे. म्हणजे तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर अटेम्प्ट करायचं होतं तर आपलं उत्तर हे सी नंबरचं आहे. अशा अनेक प्रश्नांवर आयोग तुम्हाला विचारणार आहे. फार फार महत्वाच्या टॉपिकमध्ये हा सब्जेक्ट वर ॲग्रीमेंट काउंट होतो, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. पुन्हा 2 वेगवेगळे वाक्य देऊन आपल्याला फिल करायला लावलेले आहे. इकडे जे शब्द दिलेले आहे हे ॲडव्हर्ब्स आहे, लक्षात घ्या. हे शब्द ॲडव्हर्ब्स आहे. म्हणजे कोणत्या तरी गोष्टीला, क्रियेला तुम्हाला फेअरली म्हणता येणार आहे, आणि कोणत्या तरी क्रियेला किंवा गोष्टीला तुम्हाला रादर म्हणता येणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. आता या ॲडव्हर्ब मध्ये जे 2 शब्द आपल्याला विचारात घ्यायला लावलेले आहे, एक फेअरली आहे आणि एक रादर आहे. फेअरलीचा अर्थ आहे अगदी आणि सकारात्मक अर्थाने. रादरचा अर्थ आहे जरासा पण नकारात्मक शेडने. म्हणजे जिथे तिथे तुम्हाला नकारात्मकतेचा शेड आहे, तिथे तिथे रादर घ्यायचा आहे. द एक्झाम इज रादर डिफिकल्ट. शी इज रादर स्टुपिड. बघा, स्टुपिड, डिफिकल्ट निगेटिव्ह कडे जाणार. आय एम फिलिंग फेअरली बेटर टुडे. फेअरली बेटर चांगल्या पद्धतीने असेल, बेटर चांगली गोष्ट आहे, बेटर म्हणून फेअरली. बघा, द लेक्चर वॉज डॅश बोरिंग. लेक्चर जे येतं बोरिंग आहे, जरासं बोरिंग आहे. असं येईल का लेक्चर इज फेअरली बोरिंग, फार छान पद्धतीने बोरिंग आहे लेक्चर, असं कोणी तर काही वर्णन नाही करणार. म्हणून मग या ठिकाणी द लेक्चर वॉज रादर कडे तुम्हाला जायला लागेल. रादर पहिल्या ह्याच्यात पाहिजे असेल तर फेअरली गेला, फेअरली गेला, हे दोन्ही पर्याय निवडायचे नाही. रादर रादर दोन्ही ठिकाणी. 2 ते इलिमिनेट झाले. इट इट इज डॅश अ पीटी. पीटी म्हणजे दयनीय गोष्ट, करुणामय गोष्ट. मला सांगा, करुणामय म्हणजे परत एकदा कुठेतरी निगेटिव्ह शेड आहे. सो इट इज अ पीटी का बरं, टू कट डाऊन दोज ट्रीज. आता याचे झाडं तोडण्यात आलेले आहे ना, जरासं दयनीय गोष्ट आहे. आता फेअरली पीटी होईल का, अगदी छान दयेची गोष्ट आहे, झाडं तुटले म्हणून, पॉझिटिव्ह गोष्ट नाही, नकारात्मक शेड आहे. म्हणून दोन्ही ठिकाणी आपल्याला रादर असलेला पर्याय घ्यायचा आहे. त्याच्यामुळे सी पण पर्याय गेला आहे, डी कडे वळायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला पर्याय जो निवडायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो डी लक्षात घ्यायचा आहे. रिलेटेड टू ॲडव्हर्ब आहे. या पद्धतीने तुम्ही जरासं लक्षात ठेवायचं, कारण बोरिंग या ॲडजेक्टिव्हची माहिती देणारा इथे ॲडव्हर्ब वापरला आहे. आणि इथे पण साधारणपणे तशाच पद्धतीने कट डाऊन दोज ट्रीज ला थोडं मॉडिफाय करण्याकरता शब्द वापरलेले. क्लिअर. तर बघा, खूप वेगवेगळ्या शेड आहे विद्यार्थी मित्रांनो. इतके टॉपिक्स आहे ना ज्याच्यावर आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतंय. म्हणून अतिसंभाव्य प्रश्नाच्या प्रत्येक याच्याकडे बारकाईने लक्ष द्या.
वही पेन समोर ठेवा, याचे पॉइंट्स काढा, लक्षात घ्या. हे नुसतं ऐकून नाही होणार. असंच कुठे काही प्रश्न बघायला मिळाला तर त्याला टॅली करा, कारण की PYQ मध्ये अशाच पद्धतीने तुम्हाला प्रश्न सापडतील आयोगाच्या, आणि नक्कीच तुमच्या येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये अशाच पद्धतीने पॅटर्न फॉलो होणार. पुढच्या प्रश्नामध्ये त्यांनी करेक्ट फिल इन द ब्लँक तुम्हाला करायला लावलेलं आहे आणि फ्रेज वापरायला लावली आहे. ही फ्रेज आहे, आता लक्षात घ्या, ही फ्रेज आहे. या फ्रेज मध्ये तुम्हाला डील्स हा शब्द कॉमन आहे, जी व्हर्ब आहे, आणि नंतर प्रेपोजिशन टाकलं आहे. म्हणजे ही जी फ्रेज आहे ती फ्रेझल व्हर्ब या टॉपिक मध्ये जाते. तर तुम्हाला अजून जास्त अभ्यास करायचा असेल तर फ्रेझल व्हर्ब हा एक पॉइंट लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये व्हर्बला प्रेपोजिशन्स ऍड झाले का वेगळा वेगळा अर्थ येतो. सो हिज फादर, पहिलं वाक्य वाचायचं. हिज फादर डॅश कॉटन अँड कॉर्न. कॉटन म्हणजे कापूस आणि कॉर्न म्हणजे मका. म्हणजे त्याचे जे वडील आहेत तर ते कॉटन आणि मका या धान्यामध्ये किंवा या व्यवसायामध्ये डॅश. मग पर्याय आहेत आपल्याला, डील डील्स डील डील्स म्हणजे आहेत, पण डील्स आउट तर काय होणार नाही, डील्स बाय काय होणार. दोन पर्याय तुम्हाला आता क्लोज असता नेहमी लक्षात घ्या. हळूहळू असं लक्षात येईल का दोन तर पर्याय उडायला लागले, दोन पैकी फाईट आहे, दोन पैकी फाईट आहे, योग्य पर्याय निवडून टाकायचा. आता बघा, डील्स विथ पण योग्य आहे, चुकीचा नाहीये, पण जास्त बरोबर हा डील्स इन आहे. एखाद्या व्यवसायामध्ये तुम्ही जर रिलेट करताय तर त्या ठिकाणी इन वापरण्याची पद्धत आहे. विथ आणि इन दोघं असताना मात्र इन घ्यावा लागेल, लक्षात घ्या. इन नसता काहीतरी वेगळंच असतं तर आपण विथलाही निवडलं असतं. डील्स विथ, विथ थोडासा मोठा आवाका कव्हर करतं, लक्षात घ्या. पण डील्स इन हे डिरेक्टली त्या व्यवसायाला कव्हर करतं. अशा पद्धतीने तुम्ही इनचा पर्याय निवडा, म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या फ्रेझल वर्ब्सला टॅली करताना फायदा होईल. मागे अबाईड बघा, अबाईड बाय होता बघा, आपण पाहिला होता. अबाईड विथ आणि बाय दोन्ही होते, तिथं तो बायचा पर्याय करेक्ट होता. अफ्रेड ऑफ, जेलस ऑफ, हे लगे ऑफला घेऊन येतात. अशा काही ज्या काही फ्रेजेस आहे ह्या नक्कीच जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. जितकं जास्त अभ्यास कराल फ्रेजेसचा तितका परीक्षेला जास्त फायदा होईल. आणि या प्रश्नांचा पण तुम्ही थोडंसं हँडी व्हा, थोडंसं परिचित व्हा, त्याच्याने तुम्हाला फायदा होणार. ठीक आहे. मागच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, जर ते तुम्हाला गोल करायचं असेल तर तुम्ही पर्याय जो निवडला पाहिजे टील सीन म्हणजे बी नंबर. याला मी का जास्त हायलाइट करतो, कारण याला तुम्ही गोल करणार आहे, लक्षात घ्या, किंवा क्लिक करणार आहे. त्यामुळे ते डोक्यातलं खेळायचं. एक ABCD किंवा 1 2 3 4 जो काही पॅटर्न येईल त्या पॅटर्नला आपल्याला फॉलो व्हायचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. इफ आय, नेहमी इफ वर प्रश्न येतं, लक्षात घ्या. इफ वर नेहमी प्रश्न येतात. इफचे 3 पॅटर्न फक्त लक्षात घेऊन घ्या तुम्ही. बस याच्यावर कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला आयुष्यात आयुष्यात म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या तुमच्या या करिअरमध्ये कधीच अडचण येणार नाही. इफ किंवा अनलेसने वाक्य चालू होत आहे. अनलेस पण असतो, पण शक्यतो इफचा विचार करू. जर इथे बघा सिंपल प्रेझेंट आला, सिंपल प्रेझेंट आला तर या ठिकाणी आपल्याला शाल आणि विल घ्यायचा आहे, लक्षात घ्या. आणि वी वन, सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. इफ यू स्टडी हार्ड यू विल पास. इफ यू स्टडीड हार्ड म्हणजे सिंपल पास्ट आला, म्हणजे स्टडीड असा आला तर शाल विलचा भूतकाळ आता पाहिला तर इनडायरेक्ट स्पीचला आपण तर वूड करायचा आहे. आणि इकडे तर पास्ट परफेक्ट आला म्हणजे हॅड स्टडीड आला, हॅड स्टडीड, तर इकडे वूडचा वूड हॅव करायचा आहे. वूड हॅव पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. वूड हॅव किंवा कुड हॅव, पण असं हॅवच पाहिजे. आणि प्लस V3. आता ह्या गाळलेल्या जागेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इफने वाक्य चालू आहे आणि ही जागा तुम्हाला फील करायला लावताय. इकडे त्यांनी दिलेलं आहे वुड हॅव बीन कॉंग्रॅच्युलेटेड बाय ऑल, पॅसिव्ह व्हॉइस आहे. पुन्हा इफ आय डॅश डॅश द रेस, इफ आय हॅव ओन, विन, हॅड वन आणि ओन, याच्यापैकी एक घ्यायचा आहे. पुढे जाऊन त्यांनी दिलेली जागा की आय वुड हॅव बीन कॉंग्रॅच्युलेटेड, पॅसिव्ह व्हॉइस आहे. माझा सत्कार करण्यात आला असता जर मी मॅच जिंकलेली असती तर. त्या ठिकाणी वुड हॅव प्लस V3 आहे, तर तुम्हाला पास्ट परफेक्ट वापरायचा आहे. पास्ट परफेक्टचं सूत्र असतं हॅड प्लस V3. हॅड प्लस V3चा पर्याय घ्यायचा आहे. हे बाकीचे पर्याय चुकीचे, लक्षात हॅव तर कधीच येणार नाही. विन आला असता सिंपल प्रेझेंट, जर इकडे विल असता तर. ओन आला असता नुसता वुड प्लस V1 असता तर. पण इथे वुड हॅव प्लस V3 इन पॅसिव्ह व्हॉइस वाक्य आहे ते. म्हणून तुम्हाला जर गोल करायचा असेल अशा प्रश्नाला तर 3 नंबरला सी ला गोल करा. हा पॅटर्न लक्षातच ठेवा. अशा असंख्य ट्रिक, अशा असंख्य चार्ट्स आपण वेळोवेळी तुमच्याशी शेअर करणार आहे. आपल्या टिकर मराठी सरळ सेवा
वरतीच्या चॅनलला कनेक्ट राहा. खूप जास्त फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो. बाकी तुम्ही काहीच करायची गरज नाहीये, या सगळ्या ट्रिक्स फॉलो करा. मात्र पुस्तकातून पण काही प्रश्न बघण्याचा प्रयत्न करा. काय अडचण आली तर आपण सोबत आहोतच. लवकरच आपण बॅचही या संबंधामध्ये लॉन्च करतोय. नोटिफिकेशन लवकरच प्राप्त होईल. थोडा धीर धरा. लवकरच आपण बॅच पण चालू करतोय. तत्पूर्वी आपल्याला लाईव्हला भेटायचं आहे. तिथे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. हे सगळं आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट. पुढे पहा आता, रिअरेंज द जम्बल डप. जम्बल डप आपण घेतोय वारंवार. याच्यातलं फर्स्ट आणि 6 सेंटेन्स हे फिक्स सेंटेन्स आहे आणि PQRS हा जंबल करून दिलेला आहे. असे काही प्रश्न आपण मागे पण घेतले होते. सुरुवातीला वाक्य कम्प्युटर लव्हर्स क्लेम, कम्प्युटर प्रेमी, पुस्तक प्रेमी असतात तसे कम्प्युटर प्रेमी जे तर ते क्लेम असं वाक्य आहे. आणि शेवटचं वाक्य अँड अवॉर्ड सर्टिफिकेट्स, आणि सर्टिफिकेट्स देतात. बर, मधला जंबल करून टाकलाय. सो कम्प्युटर लव्हर्स क्लेम विथ द हेल्प ऑफ अ कम्प्युटर अँड डिक्लेअर रिझल्ट that they can learn everything. It can also administer test. आणि शेवटी आहे अँड अवॉर्ड सर्टिफिकेट्स. जम्बलिंग करून दिले, काही अर्थच लागला नाही त्याचा, कारण जंबलले ते. सो परत एकदा वाचायला सुरुवात करायची. कम्प्युटर लवर्स क्लेम. आता बघा, क्लेम दॅट येईल बघा. क्लेम दॅट, डिस्कस दॅट, शो दॅट, से दॅट, या पद्धतीने दॅट येईल. दॅट असेल तुम्हाला आर ने सुरू होणारं वाक्य या ठिकाणी अपेक्षित आहे, लक्षात घ्या. बाकीचे पर्याय कॅन्सल करायचे. तो कम्प्युटर लवर्स क्लेम दॅट, हे लवर्स प्लुरल याच्याकरता दे वापरला आहे बघा. कम्प्युटर लवर्सचं असं म्हणणं आहे की दॅट दे कॅन लर्न एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्ट ते शिकू शकताय. कोणाच्या साह्याने शिकू शकताय? विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर. म्हणजे तुम्हाला पटकन आर नंतर पी नंबरचं वाक्य लागेल. तुमचा कोड बाहेर यायला लागलाय आता, कारण की आर नंतर यस घेतलं तर काय माहिती आहे, दॅट दे कॅन, म्हणजे कम्प्युटर लवर्स क्लेम दॅट दे कॅन लर्न एव्हरीथिंग. आणि मग यस घेतला तुम्ही तर मग इट कॅन ऑल्सो ऍडमिनिस्टर स्टेट्स होईल. तर जे अब्रप्ट आहे, अचानक वाटतंय. सो कम्प्युटर लवर्स क्लेम दॅट दे कॅन लर्न एव्हरीथिंग विथ द हेल्प ऑफ अ कम्प्युटर अँड, मग पुढे जायचं यस कडे, अँड, आणि मग पुढे जाऊन म्हणता येईल तुम्हाला इट कॅन ऑल्सो, अँड नंतर मग ऑल्सो तुम्हाला जोडता येईल. इट कॅन ऑल्सो ऍडमिनिस्टर ते फॉर्मा केलेला आहे बघा, डिक्लेअर रिझल्ट, आणि मग फायनली अँड अवॉर्ड सर्टिफिकेट. या क्रमाने तुम्ही गेलात RPSQ तर तुमचं उत्तर फायनल आणि करेक्ट होईल. म्हणून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर सी कडे जायचं. कनेक्टेड वाक्य पाहण्याचा प्रयत्न करायचा. याही बाबतीमध्ये काही ट्रिक्स आहे ज्या वेळोवेळी डिस्कस होतील. त्याच्यामुळे स्टे कनेक्टेड, कनेक्टेड राहा, फायदा होईल. ठीक आहे, चला नेक्स्ट. स्पॉट एरर आहे बघा. आता जो हमखास TCS पॅटर्नचा लाडका टॉपिक आहे, हमखास प्रश्न येणार. सो वेन ही कम्स, एक पार्ट आहे, या पार्टला ए असं म्हटलंय इथे. टू सी अस, आम्हाला भेटायला येतो. जेव्हा तो आम्हाला भेटायला येत असतो, ही युजली, कायम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, युजली, जनरली, ऑलवेज, समटाइम्स, याचा जो टेन्स असतो हा नेहमी सिंपल प्रेझेंट असतो. लक्षात घ्या, नेहमी सिंपल प्रेझेंट असतो, कारण हे वाक्य असं बॅक टू बॅक आहे बघा. सो वेन ही कम्स टू सी अस, जेव्हा तो आम्हाला भेटायला येत असतो ना, ही युजली विल ब्रिंग नाही, ही युजली ब्रिंग्स समथिंग विथ हिम. युजली ब्रिंग, ही ब्रिंग्स ला तुम्ही फॉलो करा, लक्षात घ्या. तो युजली ब्रिंग्स समथिंग, नेहमी काही ना काही त्या ठिकाणी तो आणत असतो. या पद्धतीने अर्थ लावायचा. म्हणजे एरर दिसतोय आपल्याला तो 1 2 3 3 नंबरच्या पार्ट मध्ये युजली विल ब्रिंग नाही विद्यार्थी मित्रांनो. याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला ब्रिंग, कारण बॅक टू बॅक घटना ज्या व्हेनने जोडल्या आहे, लक्षात घ्या. दोघींचा टेन्स सारखा असतो. इकडे जर प्रेझेंट आहे तर इकडे पण सिंपल प्रेझेंटच पाहिजे होता. इकडे पास्ट आहे, इकडे पास्ट पाहिजे होता, कारण बॅक टू बॅक घटना आहे. ट्रिक लक्षात घ्या, बॅक टू बॅक घटनांच्या दोन्ही क्रियांचा काळ सारखा असतो. बघू याच्यावर जेव्हा एखादं अजून उदाहरण पाहायला मिळेल तेव्हा याच्यावर अजून आपल्याला अतिरिक्त बोलता येईल. ठीक आहे, नेक्स्ट. वन वर्ड सबस्टिट्यूट, याच्यावरही नेहमी प्रश्न येत असता. वन वर्ड सबस्टिट्यूट म्हणजे या शब्दांकरता एकच शब्द द्यायचा आहे. फाइंड आउट करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द वर्ड्स गिवन. शब्द दिलेले आपल्याला, शब्दसंच दिलाय ऍक्च्युली. वन हु इट्स ह्युमन फ्लेश, हॉरिबल आहे.
म्हणजे मानवी मांस खाणारा नरभक्षक अशा अर्थाने काय शब्द आहे? नरभक्षक जो एखादा प्राणी पण असू शकतो किंवा आफ्रिकन कंट्रीजच्या बेटावर काही असे माणसं आहेत ते माणसांना शिजवून खातात. हॉरिबल आहे. किंवा एखादा टायगर आहे, लायन आहे, तर माणसाचं रक्त लागलं असं म्हणतात, तर त्याला त्याचा अटॅक करतो माणसावर. तर त्या माणसाला काय म्हणतात? कॅनिबल त्याचं उत्तर आहे. कारण फ्युरियसचा अर्थ भयंकर आहे. आणि भयंकर आणि माणूस खाणारा असं काही संबंध लागत नाही. कार्निवरस काय असतं मग? कार्निवरस म्हणजे मांसभक्षक. बघा, मांसभक्षक म्हणजे जो नॉन व्हेज खातो या पद्धतीचा कार्निव्हरस आहे. ऍक्च्युअली तर आपण तर कार्निव्हरस नाही, कारण आपण शिजवून खातो. आपण म्हणजे माणसं शिजवून खातात. परंतु जे सिंह, वाघ येतं हे डायरेक्टच ते मांस खातात बघा, कच्च. तर ते खरं कार्निव्हरस आहे. तर आपण नॉन व्हेजिटेरियन म्हणू शकतो. आपण नॉन व्हेजिटेरियन आहे माणसं म्हणून. परंतु कार्निव्हरस हे प्राणी आहेत. पण ते माणूस तर फ्लेश खातात असं नाही. ओन्ली फ्लेश असं म्हणता येईल. आणि बीस्टचा अर्थ तर मग प्राणी आहे. वाईल्ड ॲनिमल आहे. तर तो पण अर्थ या ठिकाणी लागत नाही, कारण वाईल्ड ॲनिमल तर तो हरिण पण असू शकतो, तो गवत खाईल. मग त्याच्यामुळे ते तसं मांस आणि माणसाचं खाणारा असं तर अजिबात काही अर्थ लागत नाही याचा. म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला कॅनिबल घ्यायचा. याचा अर्थ आहे मॅन इटर. कॅनिबलचा अर्थ आहे मॅन इटर, नरभक्षक. ठीक आहे. म्हणून ए नंबरचा पर्याय आपल्याला या प्रश्नासाठी फायनल करायला लागेल. वन वर्ड सबस्टिट्यूट भरमसाठ पाठ करा, व्होकॅब्युलरी करण्याचा प्रयत्न करा, फायदा होईल. नेक्स्ट, आर्टिकलच्या बाबतीमध्ये तुम्हाला डबल फिलर दिलेला आहे. एक आर्टिकलच्या एका जागेवरनं त्यांचं मन नाही भरत आहे, ते दोन दोन देतात, जेणेकरून थोडं काठिण्य पातळी थोडीशी टफ व्हावी, मजा यावी, विद्यार्थ्याला वाटावं त्या ठिकाणी की काय विचार करता येईल. डॅश नंबर ऑफ इम्पॉर्टंट पॉइंट वेअर. आता इथे वेअर दिलाय बघा, म्हणजे आपल्याला हे जे वाक्य, हा जो सब्जेक्ट घ्यायचा आहे ना, हा प्लुरल घ्यायचा आहे. मग ज्या वेळेला आपण आर्टिकल पाहू, द द अ दिले, द नंबर ऑफ इम्पॉर्टंट पॉइंटचा अर्थ होतो द नंबर ऑफ म्हणजे संख्या, म्हणजे महत्वाच्या पॉइंटची संख्या, मग ते सिंग्युलर होऊन जाईल. आणि अ घेतला, अ नंबर ऑफ पॉइंट्स म्हणजे भरपूर प्रमाणात, म्हणून तुम्हाला द चा अर्थ सिंग्युलर असतो, अ नंबर ऑफचा अर्थ आहे भरपूर प्रमाणात. बघा, जर अ अर्थ घेतला तर नंबर ऑफ इम्पॉर्टंट पॉइंट्स, भरपूर प्रमाणात इम्पॉर्टंट पॉइंट वेअर दिलाय त्यांनी, रेस्ट, रेज म्हणजे मांडले गेलेले आहेत, भरपूर प्रमाणात इम्पॉर्टंट पॉइंट्स मांडले गेलेले इन द कोर्स ऑफ डिस्कस, इन द कोर्स ऑफ, ओघात, कोर्स म्हणजे ओघात, कशाच्या ओघात, ऑफ द डिस्कशन. बघा, ऑफ अ डिस्कशन नाही, एका डिस्कशन मध्ये नाही ना, ते डिस्कशन तर काहीतरी फिक्स असेल, म्हणून या ठिकाणी द चा वापर योग्य आहे. म्हणून अ आणि द असलेला पर्याय आपल्याला या प्रश्नासाठी फायनल करायला लागेल. म्हणजे डी नंबरचा. गोल नीट करायचा विद्यार्थी मित्रांनो, चुकून दुसरीकडे गोल झाला तर ते फटका त्याचा बसेल आणि त्याला आपण जबाबदार राहू. त्याच्यामुळे बी व्हेरी सिरियस, बी व्हेरी केअरफुल. फाइंड आउट द अल्टरनेटिव्ह आहे आणि सरळ करेक्ट मिनिंग त्याच्यामध्ये शोधायचं आहे तुम्हाला. करेक्ट मिनिंग शोधायला लावलं आहे, सिमिलर मिनिंग म्हणजे समानार्थी तुम्हाला शोधायचा आहे याच्यामध्ये. आणि शब्द दिलेला आहे ऑबिच्युअरी, वाक्य बिक्य काहीच नाही, ऑबिच्युअरी म्हणजेच मृत्यू पश्चात. त्याचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे, नाही तर सगळा खेळ संपून जाईल. हे सगळे माहित असेल तरी काहीच उपयोग नाही. ऑबिच्युअरी ऐकलाच नाही, गेला तो प्रश्न त्या दिवशी. काय करणार ना, तुम्ही पण काय करणार, मी पण काय करणार. तुम्हाला ऑबिच्युअरी माहित, मी काय करणार त्याच्यावर, तुम्ही पण काय करणार. आता तुमचा काय दोष आहे, तुम्ही केला नाही तो शब्द आणि तो येऊन गेला. मग करा शब्द, व्होकॅब्युलरी जास्तीत जास्त लक्षात ठेवा. ऑबिच्युअरी म्हणजे रायटिंग अबाउट अ पर्सन्स लाईफ आफ्टर डेथ इन अ न्यूजपेपर. वर्तमानपत्रामध्ये त्या माणसाचा फोटो, जन्मतारीख, मृत्यू तारीख, त्याच्याबद्दलच्या 5-6 ओळी, हे जे छापून येतं याला ऑबिच्युअरी म्हणतात. हा त्याचा अर्थ आहे म्हणजे. बस, मग त्याच्या बाकी अ प्लेस वेअर पोस्टमार्टम इज कंडक्टेड, डेड बॉडी विडी, असं काहीच अर्थ, हा त्याचा अर्थच नाही, तर काय करणार त्याला. ऑबिच्युअरी लाईन आणि पर्टिक्युलरली पेपरमध्ये छापलेल्या, टूम ऑफ अ पर्सन म्हणजे थडग्यावर लिहिलेल्या वगैरे असं काही नाही, पेपर. आणि त्याच्या मृत्यू पश्चात शोक संदेश ज्याला म्हणतो आपण आपल्या पद्धतीने. बस, ते उत्तर घ्यायचंय. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट थेट ज्या विद्यार्थ्याला त्याचा अर्थ माहित असेल, ज्याने तो पूर्वी केला असेल, त्याला उत्तर येईल. बाकीचे इथं तीर मारून अंदाज लावून रिस्की आहे, तुक्के मारणं थोडंसं इथं हडबड गडबड, आणि बाकीचे काढून टाकू पर्याय, काहीच फायदा नाही. याचाच अर्थ माहित नाही तर झिरो आहे काम पुढे. म्हणून असे प्रश्न जर तुम्हाला मार्क्स
मिळवायचे असेल मित्रांनो तर लक्षात ठेवा, शब्द जास्तीत जास्त पाठ करा. मी तर वेळोवेळी सांगतोय तुम्हाला, शब्दांना फोकस द्या तुम्ही. परत एकदा आपल्याला अर्थ विचारलाय, पण याच्यात इडिओमॅटिक एक्सप्रेशन म्हटलंय. बी व्हेरी केअरफुल व्हेन यू आर आस्क्ड इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स. इडिओमॅटिकचा अर्थ घ्यायचा अलंकारिक. अलंकारिक शब्द समूह म्हणजे लाईट फिंगर्ड पर्सन एवढा पूर्ण भागाकरता आपल्याला एकच शब्द वापरायचा आहे. एकच शब्द म्हणजे त्या व्यक्तीला काय म्हणतात ऍक्च्युली. तुम्ही म्हणा लाईट फिंगर्ड म्हणजे सॉफ्ट आणि टेंडर, ज्याचे नाजूक नाजूक छान छान बोट आहे. शब्दशः अर्थ झाला. इडिओमॅटिक एक्सप्रेशन मध्ये वर्ड टू वर्ड अर्थ नाही घ्यायचा आहे, लक्षात घ्या. वर्ड टू वर्ड मिनिंग काढायचा नाहीये, पलीकडे मिनिंग घ्यायचा आहे. लाईट फिंगर्ड आहे तो लक्षात घ्या, म्हणजे चोरी करण्यामध्ये अलगद कोणालाच न कळता काहीतरी पैसे पाकिट काहीतरी काढून घेईल, मोबाईल काढून घेईल, लाईट फिंगर्ड तो अर्थ आहे, लक्षात घ्या. तो पर्सन हुज हँड रायटिंग इज गुड, याला काही मात्र लाईट फिंगर्ड म्हणत नाही. पर्सन हु इज गुड आर्टिस्ट काहीच नाही, सगळं बकवास आहे, लक्षात घ्या. तो चोर आहे तशा अर्थाने लाईट फिंगर्ड आहे, लक्षात घ्या. लाईट फिंगर्ड म्हणजे एकदम एक्सपर्ट एखादी गोष्ट करण्यामध्ये. तशा अर्थाने अलंकारिक अर्थाने याचा पर्याय आपल्याला सी कडे जावं लागणार. ठीक आहे, लाईट फिंगर्ड शब्द लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न जर तुम्ही नोटीस केला तर परत एकदा तुम्हाला दिसतोय सब्जेक्ट प्लस व्हर्ब ॲग्रीमेंट, म्हणजे कर्त्याचा क्रियापदाशी झालेला ॲग्रीमेंट. तर तुम्ही पूर्ण वाक्य पाहिलं तर अ पेनफुल डिसीज, अ अ अ असं वापरलंय. असल्यामुळे तुम्हाला आरचा पर्याय घेता येणार नाही. इथे पण तुम्हाला आर वापरलाय कारण तो डिसीजचं नाव आहे, लक्षात घ्या. जरी इथे यस आहे आणि मम्प असा मूळ शब्द नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 2 जाईल. मम्स म्हणजे आजार आहे, जो मुळात शब्द यस लावलेलाच आहे. तो काय अनेक वचनाचा नाही, तर तुम्हाला वाटेल यस म्हणजे अनेक वचन नाही. तर शब्दच तसा आहे. मम्स आहे, डायबिटीस आहे, मुळातच यस आहे त्यांना. ममचा अर्थ गळाफुगी किंवा गळाफुगीचा आजार, जो जरासा त्रासदायक आहे, वेदनादायक आहे, पेनफुल म्हटलंय बघा त्या आजाराला. तो मम इज अ पेनफुल डिसीज, डायबिटीस इज अ पेनफुल डिसीज. असं म्हणजे जर वाक्य तयार करायचं असेल तर इज घ्यायला लागेल. म्हणजे इथे तुम्हाला या वाक्याकडे जायला लागेल. जो 1 2 3 4 प्रमाणे जर आपण लक्षात घेतलं तर याला आपण ए म्हणूया, याला बी म्हणूया, याला सी आणि याला डी. मग कोणतं वाक्य बरोबर आहे तर वाक्य हे बी नंबरचं बरोबर आहे, लक्षात घ्या. पण बी जर तुम्ही पाहिला तर ए फॉर असं नाही झालंय. आता ए फॉर असं नाही, ते पाहून घ्यायचं. आता आपलं बी नंबर निवडायचं आहे. मम्स इज अ पेनफुल डिसीज, हे वाक्य तुम्हाला बी नंबरचं हे ए पर्यायामध्ये करेक्ट आहे. ए ला गोल करायला लागेल. तुम्ही म्हणा बी, तर बीच्या इथे सी लिहिलंय, सीच्या इथे डी लिहिलंय, डीच्या इथे ए लिहिलंय. कन्फ्युज करण्याचा प्रयत्न आहे. कन्फ्युज नाही व्हायचं बरं, नीट लक्षात घ्या. असं अल्फाबेटिकली ए बी सी डी 1 2 3 4 असं काही नाही. पाहिलं का सगळं गडबड करून त्या ठिकाणी टाकले. त्याच्यामुळे मग हे तुम्ही लक्षात घ्यायचे का ए बी सी डी हे शॉर्ट इथे लिहायला पाहिजे होते, ते लिहिले आपण. आणि मग या ठिकाणी तुम्हाला तो जो कोड आहे हा ए नंबरचा गोल करायचा आहे. त्यावेळेला परीक्षा असेल अशा पद्धतीने तुम्ही फॉलो करा. ठीक आहे, चला. याच्यामध्ये इनकरेक्टली स्पेल्ड विचारलं. ऍक्च्युली इनकरेक्टली स्पेल्ड म्हणजे मिसस्पेल्ड. याच्यामध्ये मिसस्पेल्ड वर्ड कोणता आहे? हा, मिसस्पेल्ड, हा म्हणजे चुकीचा स्पेलिंग असलेला पर्याय निवडा. बघा, इंडिपेंडंट चुकीचा आहे, लक्षात घ्या. इथे ई पाहिजे. इनफ्लेमेबल करेक्ट आहे. मेंटेनन्स करेक्ट आहे. मॅनेजेबल करेक्ट आहे. आता 3 तर करेक्टच असतील, एक चुकीचा आहे. तर इंडिपेंडंटचं स्पेलिंग जर तुम्ही लिहिलं तर असं पाहिजे होतं, लक्षात घ्या. इंडिपेंडंट, DENT, हा DANT दिलाय, म्हणजेच हे स्पेलिंग चुकीचं आहे म्हणून आपल्याला निवडायचं आहे. कारण आपल्याला चुकीचं निवडायला लावलंय, नीट लक्षात घ्या. ते तुम्ही जाऊ दे, चुकीचं स्पेलिंग काय निवडायचं, आपण चुकीचं निवडायला लावल्यामुळे तुम्हाला गोल जो करायचा इथे ए ला करायचा आहे. क्लिअर? तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नांना टॅली करा. भरपूर मोठ्या प्रमाणात प्रश्न आपण वेगवेगळ्या पॅटर्नचे, म्हणजे पूर्ण एक प्रश्नपत्रिका डिस्कस करतोय असं लक्षात घ्या. आपल्याला 25 प्रश्न येणार आहे. आपण सरळ सेवेच्या भरतीला इंग्लिशला 25 प्रश्नांचं वेटेज आहे. अर्थात आपण आता 15-15 प्रश्न डिस्कस करतोय, ज्याच्याने नक्कीच तुम्हाला योग्य दिशा मिळते. लवकरच आपण लाईव्ह जाणार आहे. वेळ लक्षात ठेवा, रात्री 8 वाजेची इंग्लिशच्या प्रश्नांसाठी.
लवकरच भेटू. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू. पुन्हा भेटू.